तो शायद कभी ख्वाबों। नमस्कार मित्रांनो, इन्फो गप्पामध्ये तुमचं स्वागत. मी सागर गिरणे. आज आपण अशा साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत जिनं भारतीय साहित्यात कला आणि कलाकार या विषयावर सर्वात प्रखर भाष्य केलंय. ते साहित्य म्हणजे आधुनिक भारतीय साहित्यातील दिग्गज लेखक डॉक्टर एस.एल. भैरप्पा यांची अजरामर कादंबरी मंद्र. उमा कुलकर्णी यांनी या मूळ कन्नड कादंबरीचा अत्यंत प्रभावी मराठी अनुवाद केला असून तो प्रत्येक कलाप्रेमीनं वाचावा असाच आहे. कादंबरीच्या सुरुवातीलाच एक अस्वस्थ करणारा प्रश्न समोर येतो. कलेच्या क्षेत्रात यानं आपल्याला स्वर्ग दाखवला, पण कलाकाराच्या अंतरंगात डोकावलं तर तिथं वेगळंच का असतं? हा विरोधाभास का? हा प्रश्न केवळ या कादंबरीचा नायक पंडित मोहनलाल यांच्या पुरता मर्यादित नाहीये, तर तो जगातील प्रत्येक थोर कलाकाराच्या आयुष्यातील विरोधाभास स्पष्ट करतो. संगीतामध्ये मंद्र म्हणजे खालचा सप्तक. गायनाची सुरुवात सहसा या खालच्या गंभीर स्वराने होते. एखादा राग गायचा असेल तर त्याची इमारत ही मंद्र या स्वराच्या पायावर उभी असते. त्याचप्रमाणे मानवी चारित्र्याचा पाया त्याच्या नैतिक मूल्यावर असावा लागतो. जर पायाचा हा मंद्र स्वर चुकला किंवा अशुद्ध झाला तर वरच्या सप्तकातलं गाणं कितीही मोहक असलं तरी ते टिकू शकत नाही. डॉक्टर भैरप्पा यांनी या सांगीतिक संकल्पनेचा वापर मानवी आयुष्यातील अधःपतन आणि गांभीर्य दर्शवण्यासाठी केला आहे. या कादंबरीचा नायक पंडित मोहनलाल हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा एक उत्तुंग शिखर आहे. हरिद्वारच्या एका आश्रमातून सुरू झालेला त्यांचा प्रवास मुंबईच्या आलिशान फ्लॅट्सपर्यंत आणि अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या मैफिलीपर्यंत पोहोचतो. मोहनलाल यांच्या गळ्यात सरस्वती साक्षात वास करते असं म्हटलं जातं. जेव्हा ते गातात तेव्हा हजारो श्रोते देहभान विसरतात. मात्र स्टेजवरून खाली उतरलेला मोहनलाल एक अत्यंत सामान्य, स्वार्थी आणि अहंकारी माणूस आहे. त्यांच्यासाठी संगीत हे आत्मसाक्षात्कार नसून स्वतःचा अहंकार कुरवळण्याचं साधन बनलं आहे. ते आपल्या प्रतिभेचा वापर करून लोकांना संमोहित करतात, पण त्याचवेळी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यात एक कमालीचे अनैतिक वागतात. मोहनलाल यांच्या आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या. या स्त्रिया केवळ त्यांच्या सहचारिणी नव्हत्या, तर त्यांच्या सांगीतिक प्रवासातील विविध पैलू होत्या. लेखकानं या पात्रांच्या माध्यमातून मोहनलाल यांची मानवी वृत्ती उघडी पाडली. राजकुमारी ही मोहनलाल यांची पत्नी. त्यांच्या संघर्षाच्या काळात तिने उपासमार सहन करून मोहनलाल यांच्या कलेची जोपासना केली, पण प्रसिद्धी मिळाल्यावर मोहनलाल यांनी तिला केवळ एक अडगळ मानलं. चंपा, प्रेयसी आणि व्यवस्थापक. चंपानं मोहनलाल यांना मुंबईत स्थिरावण्यासाठी मदत केली. तिने त्यांना पैसा, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र चंपाच्या मालकी हक्काच्या वृत्तीमुळे त्यांच्यात सतत संघर्ष होत राहिला. प्रख्यात नर्तकी मनोहरी दास हिच्यासोबत मोहनलाल यांनी काही काळ व्यतीत केला. त्यांच्यातील कलात्मक जुगलबंदी हा संगीताच्या जगातील एक सुवर्ण काळ मानला गेला, पण तिथंही वैयक्तिक ईर्ष्या आणि अहम आडवा आला. अमेरिकेत राहणारी त्यांची शिष्या मधू, तिची संगीतावरील भक्ती पराकोटीची. मोहनलाल तिच्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मधू त्यांना विचारते, तुमच्यावर प्रत्यक्ष देवापेक्षा जास्त माझी भक्ती आहे. असं असतानाही तुम्ही माझ्यावर दडपण आणता, माझ्याशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करता, असे का? कादंबरीमध्ये भारतीय संगीत क्षेत्रातील राजकारणाचेही दर्शन झालं. एखादा कलाकार जेव्हा कलेला पूर्णपणे वाहून घेतो तेव्हा त्याला मिळणारी प्रसिद्धी आणि त्यातून येणारा पैसा त्याच्या कलेला कसा कलंकित करतो हे भैरप्पा यांनी प्रभावीपणे मांडलंय. मोहनलाल यांचा तंबोरा एकदा गहाण पडतो. हा प्रसंग त्यांच्या आयुष्यातील सर्वात खालचा बिंदू म्हणजेच मंद्र बिंदू दर्शवतो. ज्या कलेनं त्यांना जगमान्यता दिली त्याच कलेच्या साधनांचा अपमान त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे होतो. लेखक इथं सुचवतात की जो कलाकार रागाच्या शुद्धतेसाठी धडपडतो त्यानं आपल्या आयुष्यातील स्वरांची शुद्धता का जपली नाही? मोहनलाल यांचं कुटुंब त्यांच्या प्रतिभेच्या सावलीत अक्षरशः करपून जातं. त्यांचा मुलगा आणि त्यांची सून यांच्यातला संवाद, त्यांच्या कुटुंबातलं विस्कळीतपणा हे सर्व दर्शवतं की थोर कलाकार असणं ही समाजासाठी भाग्याची गोष्ट असली तरी त्यांच्या जवळच्या माणसांसाठी तो अनेकदा एक दुःस्वप्न ठरतो.
भैरप्पा यांनी मध्यमवर्गीय कुटुंबियांची मानसिकता आणि कलाकाराचा बेजबाबदारपणा यातील दरी अत्यंत संवेदनशीलतेने मांडली. भैरप्पा यांनी या कादंबरीत संगीतातील तांत्रिक बारकावे इतक्या अप्रतिमपणे गुंफलेत की वाचकाला मैफिलीचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मारवा, भैरव, दरबारी यासारख्या रागांचं वर्णन केवळ संगीतापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते मानवी भावनांच्या अवस्था स्पष्ट करतात. कादंबरीमध्ये एक उत्तम उदाहरण, मोहनलाल जेव्हा भैरव राग गातात तेव्हा ते केवळ स्वर नसतात, तर तो पहाटेचा अर्थ भाव असतो जो आत्म्याला साथ घालतो. पण हेच मोहनलाल जेव्हा मैफिलीतून बाहेर येतात तेव्हा ते पुन्हा आपल्या क्षुद्र वासनांच्या अधीन होतात. लेखकानं यावेळी असा एक प्रश्न उपस्थित केला की जर कलावंतांचं मनच शुद्ध नसेल तर त्यांच्या गळ्यातून निघणारे स्वर खरोखर शुद्ध असू शकतात का? कादंबरीच्या शेवटी मोहनलाल एकाकी आणि आजारी अवस्थेत असतात. ज्या स्त्रियांनी त्यांना साथ दिली त्या सर्व त्यांच्यापासून दुरावतात. प्रसिद्धी ओसरू लागते आणि मग त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील अपस्वरांची जाणीव होऊ लागते. आयुष्याच्या उत्तरार्धात आलेली ही विरक्ती म्हणजे त्यांच्या आयुष्यातील खरा मंद्र काळ आहे. तिथं त्यांना समजते कलेने त्यांना स्वर्ग दिला होता, पण त्यांनी स्वतःसाठी नरक निर्माण केला. श्रोते हो, मंद्र ही कादंबरी केवळ एका गायकाची गोष्ट नाहीये, ती आपल्या प्रत्येकाच्या आत चाललेल्या सुरांच्या आणि अपस्वरांच्या युद्धाची गाथा आहे. आपण अनेकदा कलाकाराच्या कलेला किंवा कलाकाराला देव मानतो, पण तो माणूस म्हणून आपल्यासारखाच हाडामासांचा आणि दोषांचा पुतळा असू शकतो. डॉक्टर एस.एल. भैरप्पा यांनी या कादंबरीच्या माध्यमातून कलाकाराचं उदात्तीकरण न करता त्याला त्याच्या सर्व मर्यादांसह आपल्यासमोर उभं केलंय. जर तुम्हाला मानवी स्वभावाचे गुंतागुंतीचे पदर आणि भारतीय शास्त्रीय संगीताचा आत्मिक प्रवास अनुभवायचा असेल तर मंद्र ही कादंबरी एकदा नक्की वाचायलाच हवी. मित्रांनो, अशाच नवनवीन साहित्य कृतींचा आस्वाद घेण्यासाठी इन्फो गप्पाला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. दुनिया 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 ओ दुनिया